चला 22 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा जो पेपर झाला त्याच्यातील पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या सर्व प्रश्नांचं सखोल स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी पाहतोय। त्याच्यामधला पहिला प्रश्न पहा राजांनो, आपला प्रश्नपत्रिकेचा कोड असणार आहे बाळांनो सी हा कोड आहे, लक्षात राहू द्या, कन्फ्युजन व्हायला नको। चला याच्यातला पहिला प्रश्न बघा, काय म्हटलंय, एका वर्तुळावर 8 मुलं वर्तुळ केंद्राकडे तोंड करून समान अंतरावर उभी आहेत। ठीक आहे, बघूया, एक वर्तुळ आहे, अशी 8 मुलं आहेत। बरं, उत्तरेकडे तोंड करून उभी असणाऱ्या राणी उत्तरेकडे तोंड करून उभे। पुढे चला, उजव्या बाजूला उभ्या असलेल्या प्रेम वीरच्या समोर आहे। राणीच्या उजव्या बाजूला कोण उभा आहे? प्रेम, आणि हा प्रेम वीरच्या समोर आहे, म्हणजे वीर इथं बाळांनो। ठीक, पुढं चला, उजव्या बाजूला उभे असलेल्या प्रेम वीरच्या समोर आहे। पुढं, सई राजच्या समोर असून तिच्या उजव्या बाजूला शिल्पा उभी आहे। बर, वीरच्या डाव्या बाजूला उभ्या असलेला यश, वीरच्या डाव्या बाजूला उभा असलेला यश। बर, पुढं, हा निशाच्या उजव्या बाजूला उभा आहे। यश निशाच्या उजव्या बाजूला उभा आहे। बर, निशा इथं असेल। आता एक वाक्य राहिलं बाळांनो, कोणतं? सई राजच्या समोर असून तिच्या उजव्या बाजूला शिल्पा आहे। जर इथं सई घेतली तर तिच्या उजव्या बाजूला शिल्पा येईल, आणि ही सई राजच्या समोर आहे, म्हणजे राज इथं येईल। बरोबर आहे। चला पुढं, आता प्रश्नाकडे जाऊया। पुढीलपैकी एकमेकांच्या शेजारी कोण आहेत? एकमेकांच्या शेजारी म्हटलं, समोर नाही म्हटलं। वीर व राज, वीर आणि राज शेजारी आहेत का? नाही। पुढं, शिल्पा आणि प्रेम, शिल्पा आणि प्रेम शेजारी आहेत का? नाही बाळांनो। सई व वीर, बघा सई आणि वीर आहेत। निशा व राज, बघा निशा आणि राज हे सुद्धा आहेत, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4। चला पुढं, शिल्पाचे तोंड कोणत्या दिशेला आहे? बघा शिल्पा कुठे? इथं आहे। शिल्पाचे तोंड कोणत्या दिशेला? वायव्य ईशान्य। कोणत्या दिशेला आहे? हिचं तोंड इकडे आहे, म्हणजे ईशान्येकडे आहे बाळांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल। संख्येच्या मांडणीतलं सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा। आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो, बघा 21 आणि 3 24 येतं। ठीक, त्याच्यानंतर बघा 18 आणि 14 32 येईल। त्याच्यानंतर 12 आणि 18, बर, त्याच्यानंतर 16 आणि 19 बघूया, 16 आणि 19 35 येत आहे का? येत आहे, म्हणजे 12 आणि 18 किती येणार आहे? 30 येणार आहे, 30। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। पुढं, 10 फेब्रुवारी 2010 रोजी मंगळवारी जन्मलेल्या ईशानचा 5वा वाढदिवस असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? बरं ठीक आहे, मंगळवारी जन्मलेल्या ईशानचा 5वा वाढदिवस काढायचा। थोडंसं लक्ष द्या, 10 फेब्रुवारी 2010ला मंगळवार होता, तो त्याचा जन्मदिवस आहे। त्याच्यानंतर पहिला वाढदिवस त्याचा असणार आहे 2011ला, दुसरा 2012, तिसरा 2013, चौथा वाढदिवस 2014ला, आणि 5वा असणार 2015ला। त्यांनी काय विचारलंय? 5व्या वाढदिवस असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन। बर, 5वा वाढदिवस आहे। आता 5व्या वाढदिवसात महाराष्ट्र दिन कधी असतोय? 1 मेला। आता एक काम करू आपण, हे दिवस अगोदर काढून घेऊ। बघा
2010ला मंगळवार आहे, 10 फेब्रुवारी, सामान्य वर्ष आहे. म्हणजे किती दिवसांनी पुढे जाणार किती दिवसांनी पुढे जाणार सामान्य वर्ष म्हटल्यानंतर? बोला, किती दिवसांनी? 1 दिवसांनी. मंगळवार नंतर बुधवार. आता फेब्रुवारी 2011 ते फेब्रुवारी 2012, 2011चा फेब्रुवारी पूर्ण झाला म्हणजे 1 दिवसांनी पुढे जाईल. पुन्हा गुरुवार येईल. फेब्रुवारी 2012 ते फेब्रुवारी 2013 लीप वर्ष आलं. फेब्रुवारी 2012 पूर्ण झाला त्याच्यामुळे 2 दिवसांनी पुढे जाईल. म्हणजे इथे येणार गुरुवार शनिवार येणार, 2 दिवसांनी पुढे गेलो. इथं येणार रविवार, इथे येणार सोमवार. बरं, 10 फेब्रुवारी 2015ला आपला वार आहे सोमवार. आपल्याला काय करायचं आहे? 1 मेकडं जायचं आहे. कुठं? 1 मेकडं. 10 मार्च फेब्रुवारी 2015 28 दिवसाचा तोच वार येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर 10 एप्रिल, मार्च 31 3 दिवसांनी पुढे जावं लागेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आणि मग इथं 10 मे येईल बाळांनो. तर एप्रिल 30 असल्यामुळे 2 दिवसांनी गुरुवार, शुक्रवार, शनिवार येईल. याच्यातून -7 करा बाळांनो, याच्यातून -7 करा म्हणजे 3 मेला शनिवार येईल. 3 मेला शनिवार येईल. 2 मेला शुक्रवार, 1 मेला गुरुवार. आता मे महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 5 वेळा येणार आहेत. त्यांनी काय म्हटलंय? येणार नाही. म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार सोडून कोण दिलाय? गुरुवार, शुक्रवार, शनिवार सोडून कोण दिला? रविवार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं. लेखक, डॉक्टर, प्राध्यापक यासाठीची योग्य वेणाकृती पर्यायातून निवडा. लेखक डॉक्टर असू शकतात, डॉक्टर प्राध्यापक असू शकतात. बरं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढं, नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूस 20 नेम मारण्याची संधी दिली जाते. अचूक नेम मारल्यास 5 गुण मिळतात व चुकल्यास 2 गुण कमी केले जातात. बरं, विहाने त्या स्पर्धेत सर्व प्रयत्नात 65 गुण मिळवल्यास त्याचे किती नेम अचूक होते? सिंपल पर्याय घेऊन बघूया आपण. ठीक, जर किती नेम अचूक होते? जर 15 नेम अचूक असतील बाळांनो तर 5 गुण मिळतात म्हटलंय. बरं, विहानने त्या स्पर्धेत सर्व 65 गुण मिळवले. बरं, अचूक नेम मारल्यास 5 म्हणजे जर 15 असतील तर 15 5 75, 15 5 75 आणि 2 गुण कमी होतात. मग जर 15 असतील 20ची संधी दिली जाते. मग किती राहिले? 5. 5 दोन्ही 10. ते जर 10 याच्यातून वजा केले तर 65 गुण त्याला मिळायला पाहिजे होते. मिळाले का? मिळाले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. पुढं जाऊया. ठीक आहे, पाण्यातलं प्रतिबिंब आहे. हा गोल वरती असणार आहे, वरती. हा कॅन्सल करून टाका. बरं, चला पुढं. त्याच्यानंतर हा जो बाण आहे उजवीकडेच राहील. इथं डावीकडे आला, कॅन्सल. उजवीकडे वरती आहे, वरती. ओके, ह्या गोलामध्ये हा गोल आहे बघा. या गोलामध्ये आतमध्ये एक गोल आहे आणि तो गोल इथं दिलेला नाही. कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर. पुढं चला. याच्यामध्ये काय करायचं आहे? अपूर्ण आकृती पूर्ण करायची. बघा, या पद्धतीनं होईल. हे कॅन्सल, इथं आणि इथं आहे. बरं, सिंपल. या अंडवर्तुळामध्ये, लंबवर्तुळामध्ये आणि या रेषेमध्ये जॉईंट नाही, ही रेषच दिलेली नाही. म्हणजे इथं दिली त्यांनी, हे कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. लपलेली ना काय तरी ह्याचे प्रश्नाकृतीमध्ये लपलेली आकृती ओळखा. 2 अचूक पर्याय निवडा. अतिशय सोपं आहे बाळांनो, थोडंसं लक्ष द्या. याच्यामध्ये ना हा छोटासा वर्तुळ दिलाय. याच्यामध्ये छोटा वर्तुळ आपल्याला कुठंच दिसत नाही. याला कॅन्सल करून टाका.
इथं सुद्धा बघा छोटासा वर्तुळ दिला आहे. असा छोटा वर्तुळ आपल्याला कुठंच दिसत नाही, याला सुद्धा कॅन्सल करून टाका. हा मोठा वर्तुळ इथं आहे, या पद्धतीचं चिन्ह आहे, हे येईल आणि 2 निवडायला सांगितले म्हणजे हे सुद्धा येईल आणि याच्यामध्ये सुद्धा हा वर्तुळ आहे. सिंपल पर्याय दुसरा आणि चौथा. पुढं घडीची आकृती उलगडल्यास कशी दिसेल. बरं ठीक आहे, हा चौकोन कंप्लीट होऊन जाईल. इकडं आला तर आता ही खाली जर उलगडली तर हा वर्तुळ कंप्लीट, हा वर्तुळ कंप्लीट, हा चौकोन कंप्लीट होऊन जाईल आणि हे खाली 2 त्रिकोण येतील. बघा असं कुठं दिसतंय, हे साईडचं नाही येणार, हे साईडचं नाही येणार, याच्यामध्ये चौकोन अशा पद्धतीचा नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पुढं चला. शेवटची घडी उलगडल्यास हा कागद कोणत्या पर्यायातील आकृतीप्रमाणे दिसेल. बरं ठीक, ही जर घडी आपण इकडं उलगडली तर अशा पद्धतीनं ठीक, ते याच्यामध्ये नाही. ठीक, आता ही घडी परत जर उलगडली तर हे 4ही घड्यांमध्ये दिसणार आहे चिन्ह. त्याच्यामुळं इथं तिरक दिलं आहे बघा, इथं तिरक दिलं आहे, याला कॅन्सल करा, या दोन्हीमध्ये येईल. बरं आता ही घडी उलगडल्यानंतर 4ही बाजूमध्ये येईल. हा जो वर्तुळ आहे तो खाली उलगडल्यानंतर या पद्धतीने दिसेल फक्त. म्हणजे बघा असा याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये नाही, म्हणून याला कॅन्सल केला. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न आकृतीशी तंतोतंत जोडणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा. तंतोतंत जोडणारी म्हटलंय. बरं हा बघा पार्ट, हा नाही येणार, हा येऊ शकतोय, हा नाही येणार, हा पण नाही येणार. पर्याय क्रमांक 2. पुढं सॉरी, इथं रेष आहे ना, इथं रेष नाही बाळांनो, त्याच्यामुळे हा येणार नाही. पर्याय क्रमांक 4 येईल राजांनो. पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. 100, 574. ठीक, 5चा घन वजा 5चा वर्ग, 125 वजा 25 100. बर 8चा घन, 9चा घन 729 वजा 9चा वर्ग नाही येत. बर इथं 7चा घन, 9चा घन 729 वजा 81 668. ओके, आणि इथं 7चा घन 343 वजा 49 294 येते. ओके, पर्याय क्रमांक 2. बाकी सगळे त्या घन वजा वर्ग केले तर येत आहेत. पुढं न्यायनिवाडा, सारासार, अहोरात्र आणि मानापमान. बर याचा जर 2 शब्द न्याय आणि निवाडा. अहो रात्र, अहो म्हणजे दिवस रात्र विरोधार्थी, सार असार विरुद्धार्थी आणि मान अपमान विरुद्धार्थी येतील. त्यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. न्याय आणि निवाडा हे दोन्ही समानार्थी शब्द होतील. पुढं पटकी, अतिसार, कावीळ आणि क्षय. ओके, याच्यात तर क्षय येईल. हे दूषित पाणी आणि अन्नामुळे होतात. पटकी, अतिसार आणि कावीळ. पुढं आता याच्यामध्ये बघा 24, 2, 9, 8 क्रमांक देऊन घेऊ. 18 आणि 4, 6 आणि 12. बर 8 9 72, 12 सख 72,
18 चौक 72, 24 दोन्ही 48, पर्याय क्रमांक 1 येईल. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, गटात न बसणारं पद ओळखायचं. बरं, मी बन ओके ठीक. मी उजव्या बाजूला, पर्याय क्रमांक 3 येईल. ज्या दिशेला चाललाय त्याच्या उजव्या बाजूला लाटांचं हे चिन्ह दाखवलंय उजव्या बाजूला. इथं सुद्धा जर खालच्या दिशेला म्हटलं तर उजव्या बाजूला, इथं मात्र डाव्या बाजूला येईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे चला. वरील अक्षरमालेत क म्हणजे खो खो, बर, च म्हणजे कबड्डी, ट म्हणजे कुस्ती, त म्हणजे लंगडी आणि प म्हणजे हॉकी. लंगडी खेळाडूच्या शेजारी लगत कबड्डी खेळाडू. बर, लंगडीच्या खेळाडूला आपण काय म्हटले बाळांनो, त म्हणजे लंगडी. लंगडी खेळाडूच्या शेजारी कबड्डी खेळाडू. कबड्डी कशाला म्हटलंय, ट. कबड्डी च म्हणजे कबड्डी खेळाडू. कबड्डी, ट म्हणजे कुस्ती आणि त म्हणजे लंगडी. ओके, त म्हणजे लंगडीच्या शेजारी कबड्डी खेळाडू आहेत, परंतु हॉकी खेळाडू नाही. हॉकीला काय म्हटलंय बघा बरं, प. म्हणजे काय, त शेजारी च पाहिजे परंतु प नको आहे. च त प नको आहे, त च प नको आहे. च त एकदा आहे, च त आहे पण प आहे, त्याच्यामुळे इथं नको. च त इथं पण प आहे, नको. च त प आहे, नको. च त म्हणजे किती, 2 वेळा. त्यांनी काय म्हटलंय, हॉकी खेळाडू नाही असे किती वेळा झाले आहे, म्हणजे प त्यांच्या शेजारी नको आहे. म्हणजे फक्त काय पाहिजे, त आणि च पाहिजे. मग च त फक्त प नाही शेजारी. पुढं च त आहे पण प शेजारी, च त आहे पण प शेजारी, च त आहे पण प शेजारी आणि त च. ठीक, म्हणजे असं आपल्याला 2 वेळा मिळतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येतोय. ठीक, संक्षिप्त या शब्दातील अनुनासिक खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दात आलंय. ठीक आहे, संक्षिप्त क च्या ओळीमध्ये बघा क येतोय, मग क ख ग घ म्हणजे अनुस्वारानंतर क ख ग घ आलं पाहिजे. घ आलंय आणि ग आलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 येतोय. इथं जलसंधारण. ओके, या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील आकारांत अक्षर कितव्या स्थानावरती आलंय. जलसंधारण, आकारांत अक्षर कितव्या स्थानावर आलंय, 1 2 3 4थ्या स्थानावरती आलंय, पर्याय क्रमांक 2. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 7व्या अक्षराच्या, उजवीकडून 7वा कोण आहे, जी आहे. सॉरी, उजवीकडून 7व्या कोण आहे, यस. बर, यस. डावीकडे 10व्या अक्षरापासून, बर, त्याच्या डावीकडे 10वं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आय अक्षरापासून उजवीकडील 5वे अक्षर, म्हणजे आय पासून उजवीकडचं 5वं अक्षर, पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं यन येणार. कोणतं, यन, पर्याय क्रमांक 1. पुढं 10व्या अक्षरापासून, सॉरी पासून म्हटल्यामुळं आपल्याला इथं आय सुद्धा पकडावा लागेल. आय पासून म्हटल्यानंतर हा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि 5वा काय येणार आहे, यम येईल. यम, सॉरी, पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढं अक्षरमालेतील अक्षरांना उजवीकडून अनुक्रमे त्रिकोणी संख्यांचे अनुक्रमांक दिल्यास के वजा पी बरोबर किती, के वजा पी बरोबर किती. उजवीकडून त्रिकोणी संख्येचे क्रमांक
द्यायचे आहेत. चला 1 3 6 10 15 21 पण केले का 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 105 120 आणि पीला काय आलं आपलं 1 3 6 10 15 21 28 36 45 55 सॉरी के वजा पी करायचं आहे 120 वजा 55 65 येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. चला पुढं 2 10 30. ओके, सोपं आहे. काय रे बाळांनो 1 चा घन अधिक 1 2 2 चा घन 8 अधिक 2 3 चा घन 27 अधिक 3 30 4 चा घन 64 अधिक 4 5 चा घन 125 6 चा 7 चा घन 343 अधिक 7 जर केलं तर 350 हे उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा 49 25 याचा काहीतरी संबंध आहे. 49 आणि 1 50 त्याचा निम्मा 25 परत 25 अधिक 1 26 26च्या निम्म 13 13 आणि 1 14 14च्या निम्म 7 7 आणि 1 8 8च्या निम्म 4 येणार 4. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढं चला अधिक 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 शेवटी अधिक पाहिजे कुठे पर्याय क्रमांक 2 मध्ये संपला. पुढं चला इथं 1 7 3 4 5 1 6 8 आणि मग त्यानंतर बघूया 17 2 34 17 3 1 17 4 68 17 5 85 एच ई येणार बघा एच ई 8 आणि 5. पर्याय क्रमांक 1. सिंपल. पुढं काय केलं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बाण फिरवला. इथं आला आता इकडचे येणार इकडं बाण असलेला पर्याय 1 किंवा 3 असणार आहे. पुढं चला आता हा जो पार्ट आहे हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इथं आला आता इथं असणं अपेक्षित आहे. मग कुठं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 1 ला कॅन्सल करून टाकूया. चला पुढं समसंबंधाचे प्रश्न आहेत. चला समसंबंधामध्ये बघा याचा संबंध याच्याशी काय जोडला आहे तर बघा या अंकांचा गुणाकार करा. 2 चौक 8 8 पंचे 40 आणि यांची बेरीज करा. 4 आणि 2 6 6 आणि 5 11. जर यांची वजाबाकी केली तर 29 येईल. त्याचप्रमाणे इथलं जर केलं आपण तर 1 गुणिले 8 गुणिले 3 किती बाळांनो 24 1 अधिक 8 अधिक 3 12 12 येईल. पर्याय क्रमांक 2. आता दुसऱ्या पद्धतीनं म्हटलं तर 2 चा घन अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा पहिला घात असेल. 8 अधिक 16 अधिक 5 24 आणि 5 29 बरोबर आहे. म्हणजे पहिल्या अंकाचा घन 1 चा घन दुसऱ्या अंकाचा वर्ग आणि तिसऱ्या अंकाचा पहिला घात. ठीक. 1 अधिक 64 अधिक 3 65 आणि 3 68 68 आहे का आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 उत्तर असतील. पुन्हा चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल आहे तर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आहे. पर्याय क्रमांक 3. आता पुढं 24 3 त्याचा दिला 800 बरं म्हणजे 24 3 8 24 बरं ठीक आहे. 20 आणि 5 5 20 4ला कोण असतं डी असतं डी आहे का आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढं 13 7 3 17 13 आणि 7 20 3 17 20 20 आणि 10 30 बरं 30 कुठं येत आहे 24 आणि 6 30 येत आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला पुढं आता याच्यामध्ये बघा 45 अंशामध्ये या रेषा फिरवल्या. जे अधिक चिन्ह येणार नाही जे अधिक चिन्ह इथं दिलं हे कॅन्सलच करून टाका. बरं पुढं चला
आता जी इथं आलाय, जी इथं आला आणि मग त्याचं काय झालं, फक्त पाण्यातलं प्रतिबिंब झालंय, फक्त पाण्यातलं, म्हणजे जे मध्ये येणार आणि फक्त पाण्यातलं प्रतिबिंब होणार. पाण्यातलं प्रतिबिंब झालं तर चौथा कॅन्सल झाला या दोन्हीमध्ये. त्याच्यानंतर यल दोन्ही सारखा आहे आता उरलेलं आहे, त्याच्यामुळे काही चेकच करायला नको. राहिला आता आरचा बघू आपण. आरला काय केलं त्यांनी, जर त्याचं पाण्यातलं घेतलं तर अशा पद्धतीने दिसेल. परत त्यांनी आरशातलं प्रतिबिंब घेतलं आहे बघा, असं केलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, बीचं पाण्यातलं घेऊन आरशातलं घ्यावं लागेल. जर बीचं पाण्यातलं घेतलं तर अशा पद्धतीने, पुन्हा आरशातलं म्हटलं तर असं येईल. म्हणजे अशी क्यू यायला पाहिजे. क्यू कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पहिला कॅन्सल करून टाकूया. चला पुढं. खालील मालिकेतील चुकीचं पद ओळखा. बरं, आता सगळ्यात पहिला चढता क्रम दिसतोय, आपण फरक काढून घेऊ. याच्यातला फरक 11, याच्यातला फरक 12, याच्यातला फरक 18, याच्यातला फरक 19, या दोन्हीतला फरक 23, यातला फरक 29. 19, 23, 29 क्रमशः मूळ संख्या आहेत. आणि 11 पण मूळ संख्या आहे, म्हणजे 12 आणि 18 चुकतोय. मग 12 आणि 18 कुठे येतोय, 35च्या जवळ येतोय, म्हणजे 35 चुकीचं आहे. 35 चुकीचं पद आहे. ठीक, पुढं चला. लयबद्ध मांडणी. बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ठीक आहे. चला 2 5 4 7. आता इथं काय केलं आहे, 2 डबल घेतलं आहे. बरं, इथं काय केलं आहे, 5 डबल घेतलं आहे, म्हणजे इथं काय येणार, 7 येणार. 7. इथं तर 5 तर डबल झाला आहे, 2 झाला आहे. मग इथं डबल येण्यासाठी काय करावं लागेल, 4 घ्यावं लागेल. आणि इकडं डबल येण्यासाठी 7 घ्यावं लागेल. 7 4 7, पर्याय क्रमांक 1 येईल. पुढं चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे 4 4. क प प न, तर प क प प न, क प प न, क प प न, प न क, पर्याय क्रमांक 4. पुढं चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 म्हटलं तर 5 चौक 20, एक तर 4 4चे किंवा 5 5चे. बरं, 4चे करून बघू. पहिला आणि शेवटचा तर सारखा दिसतोय. बरं, ठीक आहे. दुसरा इथं गेला गोल. बरं, जे तिसरा इथं येणार. दुसरा पुढं गेला, एक घर पुढं गेला. बरोबर, हा तिसरा आहे, तो 2 नंबरला येणार. उलटा त्रिकोण. आता ती उभी आहे ती आडवी करावी लागणार आहे आपल्याला. मग उलटा त्रिकोण कुठं आहे, पहिल्यांदा पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. वर चेक करू आपण. हां, त्याच्यानंतर उलटा त्रिकोण, चौकोन, सुलटा त्रिकोण. उलटा त्रिकोण पुढं आला 1 नंबरला. हां, पण मात्र त्याच्यामधलं आडवी रेषा आहे, उभी झाली, आडवी झाली. आता काय येणार आहे, गोल येणार आहे. ठीक आहे, पुढं. हां, आणि इथं नवीन चिन्ह येणार आहे, म्हणजे वर्तुळ येईल परत. बरोबर आहे. तर पुन्हा चौकोन 1 नंबरला येणार. हा त्रिकोण, ही उभी रेषा आहे ती आडवी होणार, आणि हा वर्तुळ आहे तो पुढं आला, परत तोच क्रम. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 येईल. मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे. बरं, मुलगा 2 भाग, वडील 5 भाग. ठीक.
वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय. बरं, वडिलांचं 10 वर्षानंतरचं वय 5 × 6 + 10. मुलाच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट आहे. मुलाचं 10 वर्षापूर्वीचं एवढं आणि त्याच्या 6 पट म्हणजे गुणिले 6. 5 × 6 + 10. 6 × 2 = 12x वजा 60. बरं, हे वजा 60 इकडं आणलं, अधिक 10 आणि हे 60 किती 70 झालं बाळांनो. हे 5x इकडं अधिक आहे, तिकडं वजा झालं म्हणजे 12तून 5 गेले 7x म्हणजे x बरोबर 10 म्हणजे त्यांची समानपट 10 आली. हां बरं, तर मुलाचे आजचे वय किती? 2 × 10 किती? 20. 20 वर्ष आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तर हे पुसून टाकू. एका रांगेत आराध्याच्या पुढं जेवढी मुलं आहेत त्याच्या 2/3 पट मुलं माग आहेत. बरं, त्या रांगेतील आराध्याचा क्रमांक शेवटून 25वा असल्यास त्या रांगेत मध्यभागी उभे असलेल्या स्वराचा क्रमांक कितवा? बरं ठीक. आराध्याच्या पुढं जेवढी मुलं आहेत, जेवढी मुलं आहेत बरं x आहेत, त्याच्या 2/3 पट म्हणजे पुढं जेवढे आहेत त्याच्या 2/3 पट म्हणजे काय? तर 2x/3 माग आहेत. बरं, त्या रांगेतील आराध्याचा क्रमांक शेवटून 25वा. आराध्या शेवटून 25वे म्हणजे काय? तिच्या पाठीमाग अजून 24 आहेत. तर आराध्याच्या पाठीमाग किती आहेत? 2x/3 म्हणजेच किती? 24. हे 3 तिकडं जाईल गुणाकारामध्ये, हे 2 भागिले होईल, हे 12, 12 × 3 = 36 म्हणजे x बरोबर 36 येईल. बरं, मग x म्हणजे काय? पुढची मुलं. बरं, पुढं किती झाली? 36. मागं आपल्याला माहिती आहे तिच्या किती आहेत? 24 आणि ती स्वतः 1. सगळ्याची बेरीज किती झाली बघा? 5 × 4 = 11, 3, 3 आणि 3 6, 61 झाली. बरं, त्या रांगेत 61 मुलं आहेत असं समजा. त्या मध्यभागी उभे असलेल्या स्वराचा क्रमांक कितवा आहे? तर 61चा मधला काढायचा आहे म्हणजे 61 आणि 1 62/2 31. पर्याय क्रमांक 1. सिंपल आहे. चला पुढं. खाली एकाच घनाच्या वेगवेगळ्या स्थिती दर्शवल्यात. त्याचं निरीक्षण करून त्या घनाचे कोणकोणते पृष्ठभाग समोरासमोर येणार नाहीत? समोरासमोर येणार नाहीत. बरं ठीक आहे, बघूया आपण. कॉमन काय याच्यामध्ये? ए आहे, ए आहे. ठीक आहे, मग जर ए घेतलं क्लॉकवाईज डायरेक्शननं, जर सी आणि डी घेतलं तर इकडं काय येणार? ई आणि एफ. जे बघा, मग सी आणि ई विरुद्ध असणार आहेत. सी आणि ई विरुद्ध आहेत. विरुद्ध येणार नाहीत म्हटलंय, समोरासमोर येणार नाहीत. ते तर येणार आहेत म्हणून त्याला कॅन्सल करा. डी आणि एफ हे पण समोरासमोर आले म्हणजे ते कॅन्सल करून टाका. मग आता राहिलं कोण? बरं, आता इकडे येऊया. इथं एफ आहे, इथं एफ आहे. मग जर एफ घेतलं तर इथलं ए पासून ए ई आणि इकडं बी आणि सी. ईला विरुद्ध सी आलाय बरोबर, एच्या विरुद्ध कोण? बी असणार आहे म्हणजे येणार नाही म्हटलंय, तो येतोय म्हणजे बी आणि डी हा समोरासमोर येणार नाही. ठीक, पुढे चला. खाली काही विधानाने अनुमान दिलेले आहेत. ठीक, दिलेल्या विधानावरून निघणारे अचूक अनुमान ओळखा. काही सुतार गौंडी आहेत. काही सुतार गवंडी आहेत. काही म्हणून थोडा पार्ट आपण मिक्स केला. सर्व गवंडी कुंभार आहेत. हे गवंडी आहेत ना, हे सगळेच्या सगळे घ्यायचे कुंभारमध्ये. बरं, अनुमान काय दिलं आहे? काही कुंभार सुतार आहेत. हे कुंभारामधला काही पार्ट जो हा सुतारामध्ये आला आहे म्हणजे अचूक आहे. सी अचूक कुठं दिलं आहे? इथं पण दिलं आहे, इथं पण दिलं आहे. बरं, सर्व सुतार कुंभार आहेत. सर्व सुतार कुंभारामध्ये आहेत का? नाही, म्हणजे डी अचूक नाही येणार म्हणून पर्याय क्रमांक 1. सी अचूक आहे, डी चूक आहे. हां, 2 आणि 3 येतात. 2 पर्याय निवडायला सांगितलं आपल्याला. बरोबर आहे. चला पुढं. आकृती एकूण किती चौकोन आहेत? बरं, 1
अगोदर आपण या तुकड्यांना छोट्या छोट्या नावं दिली. एक अक्षरी चौकोन किती आहेत बघा. एक अक्षरी चौकोन म्हटलं तर 5 अंक लिहिलेला, फक्त 5 अंक लिहिलेला एक अक्षरी. आता 2 अक्षरी बघा, 2 अक्षरी 1 आणि 4 लिहिलेला. पुढं 1 आणि 2 लिहिलेला. पुढं 4 आणि 5 लिहिले आहे. हां 6 आणि 4, 1 2 3 4, 4 कोण होत आहेत. 6 आणि 7 लिहिलेला. अजून 2 अक्षरी झाले. 3 अक्षरे कोणकोणते आहेत. 1 2 3. पुढं 2 3 आणि 6 हा होतो आहे. 5 6 7. 7. 3 अक्षरे झाले. चार अक्षर म्हटलं तर 4 5 6 7 होतोय की. 4 5 6 आणि 7. 4 अक्षरी. 5 अक्षरी किंवा दुसरा 4 अक्षरी कुठला होतोय का. नाही होत. आणि हा मोठा एक 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मोठा एक म्हटलं तर 10. पर्याय नाही. हायेस्ट जर घ्यायचा म्हटलं तर 8 येईल. किंवा मग हे जर हा 2 अक्षरी आणि हा 3 अक्षरी जर तो धरला नसेल तर मग 8 येतील. ठीक. चला पुढे. ठीक आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते बघा. जर बाहेरच्या अंकांची बेरीज केली 13 15 17 आणि 14, 8 आणि 7 15 आणि 4 19 5 59. बरं आतली काय येते. 18 12 13 30 40 43. बरं 43. हा किती आली 59. जर 59 मधून 43 वजा केलं तर किती कमी पडतोय. 16 कमी पडतोय. 16 आहे का. आहे. म्हणजे बाहेरच्या सर्व संख्यांची बेरीज आतल्या सर्व संख्यांच्या बेरजे इतके असं समजलं तर पर्याय क्रमांक 1 येतोय कन्फर्म. पुढं PJWA या पद्धतीनं. NIBV NIBV. ओके. एक घर पुढं गेलो. एक याच्यापेक्षा उंच गेलो थोडं पुढं. CPDW CPD आणि W. जर याच्यापेक्षा वर जायचं म्हटलं तर FRIE पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढं. पुढचा प्रश्न AFX. त्याचा संबंध जोडला RHK. ओके RHK म्हणजे हा वरून खाली आला, हा खालून वरती गेला. बरं ठीक आहे. पुढं PCQ. आता हा खालून वर गेला आहे म्हणजे वरून खाली येणारा पाहिजे. XFW आहे का बघू आपण. XFW आहे पर्याय क्रमांक 1. पण 2 पर्याय निवडायचे. अजून BVE. BVE नाही, हा खालून वर जातोय म्हणजे हा कॅन्सल झाला. EVB. हां वरून खाली येणारा पाहिजे. पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक. पुढं चला. TGN. त्याचा संबंध जोडला FIB. बरं ठीक. BSJ असं असेल तर WPY बघू. WPY आहे पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
विसर, सागर, निवास आणि नारळ. बरं, सांकेतिक भाषा. ठीक. चला, याच्यामध्ये र आहे, याच्यामध्ये र आहे, याच्यामध्ये र आहे. 2 4 5 7 5 4 आणि इथं 5, फक्त 5 येणार. र साठी 5 फिक्स झाला. र 5, इथं र 5, इथं र साठी 5. चला पुढं जाऊ. त्यानंतर स स स किंवा या दोघांमध्ये न आहे. न या दोघांमध्ये कॉमन फक्त न आहे. तर 7 6 3 4 2, मग 6 3 6 3. एक काना आहे आणि एक न आहे. एक काना आणि एक एक काना आहे वाचा आणि नाचा, आणि एक वेलांटी आहे. काना आणि हिथं पण काना आहे, हिथं काना आहे, हिथं काना आहे. मग तिन्हीमध्ये काय कॉमन आहे? 3 4 8, 3 4 3, 3 कॉमन आहे. 3 म्हणजे काय? जिथं काना आहे किंवा आ आहे तिथं 3 येणार. बरं, मग आता मग बघा, इथं स आहे, इथं स आहे, म्हणजे फक्त 4 राहिला. स साठी 4 घेतला आपण. बरं, आता याला व आणि वेलांटी राहिली. आता इथं वेलांटी आहे, व सुद्धा आहे. बरं, व आणि वेलांटी राहिली. बघूया आपण. इथला स झाला आहे, काना पण झाला आहे. स साठी आपण काय लिहिले? 4 लिहिले. ओके, म्हणजे राहिला कोण? ग. ग साठी 8, ग साठी 8. बरं, आता इथं न राहिला आहे. न साठी काय येईल? 6 येईल. दोघांमध्ये न आहे, न आहे. 6 येईल. मग आता राहिला कोण मुळांनो? ळ साठी 9, ळ साठी 9. हा शब्द संपला. आता पुढं कोण राहिले? 7. व व व. व साठी काय? 7 किंवा 2, आणि वेलांटीसाठी व किंवा मग वेलांटी 7 किंवा 2 आपल्याला घ्यावं लागेल. बरोबर आहे. चला पुढं. निळा हा शब्द कसा लिहाल? न साठी 6, वेलांटीसाठी 7 किंवा 2. बरं, 7 किंवा 2, 7 किंवा 2. बरं, आणि ळ साठी आहे आपल्याकडं 9, आणि त्याचा काना 3, म्हणजे 6 9 आणि 3 पाहिजेच. हे कॅन्सल करा. 6 9 आणि 3, याच्यात 6 नाही, याला कॅन्सल करून टाका. 6 9 3, याच्यात पण 6 नाहीच. 6 9 3 आहे आणि 2 आहे. हे 2 कोणाचं बाळांनो रे? वेलांटीचं. कोणाचं? वेलांटीसाठी. वेलांटीसाठी 2 घ्या आणि व साठी 7 घ्या. या प्रश्नातून आपल्याला एक उत्तर मिळालं आहे. पुढं चला. दिलेल्या पर्यायातील कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? बरं, याचं काय? 4 5 9. बोला. स र ळ, सरळ होतोय. 6 3 7, न ला काना ना, नाव होतोय. 7 3 4 व ला काना वा, आणि 4 साठी स, वास. आणि 7 4 9 व
स ळ वसळ. आता हा वसळ कधी कुठं ऐकलेला आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला पुढं. एका सांकेतिक भाषेत टीम. बर. 20, 21, 5, 4, 1, 3, 13, 11. 20चा 21 अधिक 1, 5चा 4 वजा 1, 1चा 3 अधिक 2, 13चा 11 वजा 2. बर. 19, 20, 15, 16. जर अधिक 1 केलं तर 20 येतोय. वजा 1 केलं तर 20 वजा 1 19 येतोय. अधिक 2 करावं 17, 19, 17 येतोय. वजा 2 केलं तर यांचा 14 येतोय. ओके. तर सेट झाला. अधिक 1 एफ हा जी येणार जी, म्हणजे हा कॅन्सल करून टाका. वजा 1 9 वजा 1 8. 2 नंबरला एच यायला पाहिजे. 2 नंबरला एच यायला पाहिजे. बरं. परत अधिक 2 करायचा. 12 आणि 2 14 एन यायला पाहिजे. आलाय. वजा 2 करायला पाहिजे. 5 मधून 2 गेले 3 सी. पर्याय क्रमांक 2 येईल. ठीक. पुढे चला. एकदम सिंपल आहे. आरशातलं प्रतिबिंब दिलं आहे. हे जे डोक्यावरचा तोर आहे एल शेपचा, तो अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. हा येऊ शकतो. हा जसाच्या तसा राहिला आहे. हा उलटा पाण्यातला केला आहे. हा म्हणजे 1 किंवा 4 येईल बाळांनो. बरं. आता पुढं इथं ना, इथं बाळांनो चौकोन केला बघा. हा चौकोन नाही तर इथं त्रिकोण आहे, म्हणून ह्याला कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 4 येऊन जाईल. पुढं चला. ए डावीकडे उजवीकडे जाईल. उलटा व्हायचा काही संबंधच नाही. आणि मग सरळच राहील. इकडं डावीकडेच राहील आहे. हां, तो उजवीकडे गेला पाहिजे. बरं. आता बाकी अक्षरं सेम आहेत. हा काळा त्रिकोण डाव्या कोपऱ्यात, आता उजव्या कोपऱ्यात पाहिजे. इकडे डावाच दिला म्हणून कॅन्सल करा. हे पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे. तर आपण आपल्या चॅनलवरती इयत्ता 5वीच्या दोन्ही पेपरचे, इयत्ता 8वीच्या दोन्ही पेपरच्या उत्तरसूची अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पाठवा. आणि जर तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षेची कोणत्याही 8वीपर्यंतच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. काही अडचण असेल कोणत्या उत्तराशी किंवा मी जे तर्क वापरले त्याच्याशी काही तुमचं दुमत असेल किंवा काही असेल तरी पण मला या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय, मेसेज करू शकताय. ठीक आहे. थांबूया. थँक्यू.